आज रुद्राच्या पप्पाला आणि मामाला दोघांना पण सुट्टी आहे, त्यामुळं आमचा आज वाड्याबोलीला जायचा प्लॅन झाला होता. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, पण रविवारी इथे विशेष महत्त्व आहे, कारण म्हणजे इथे ओलांडा असतो. त्यानंतर रुद्र आज मामाच्या गाडीवर बसला होता म्हणून खूप खुश होता, कारण त्याला पुढं बसायला भेटलं होतं. असो, त्यानंतर आम्ही मंदिराजवळ पोचलो आणि मंदिरासमोरच इथं पाण्याचं एवढं मोठा तलाव आहे ना, आणि यामध्ये आंघोळ किंवा हातपाय धुतल्यानंतर आपल्या त्वचेवर जे काही रोग होतात ना, ते अगदी बरे होतात, अशी इथं मान्यता आहे. आणि त्याला वर्षभर पाण्याने भरलेलं असतं. त्यानंतर आम्ही पूजेचं ताट घेतलं, मंदिरात पूजा करायला चाललो होतो आणि इथे दर्शन देण्या अगोदर 12 वाजता दर रविवारी ओलांडा असतो. पुजारी आरती झाल्यानंतर सगळ्या भाविकांना ओलांडून जातो, अशी इथं मान्यता आहे. पहिल्यापासून परंपरा चालत आलेली आहे. त्यानंतर देवीचं छान असं दर्शन घेतलं आणि इथं बरेच मंदिरं आहेत. महादेवाचं पण मंदिर आहे, त्यानंतर दत्ताचं पण मंदिर आहे. छान अशी सगळ्या देवांचं दर्शन घेऊन आम्ही घरी यायला निघालो होतो. आज एवढं छान दर्शन झालं होतं ना, त्यामुळे अगदी खुश होतो. त्यानंतर आम्ही घरून नाश्ता करून आलो होतो, पण आम्हाला दुपारी भूक लागली होती, त्यामुळं मिसळ घेतली आणि असा गेला आमचा आजचा दिवस. राधे राधे.